नमस्कार. विचार करा की समाजात बदल कसा घडतो. खरं तर याचे दोन मुख्य मार्ग आहेत. एक आहे सत्तेचा मार्ग आणि दुसरा प्रबोधनाचा. आज आपण या स्रोताच्या आधारे याच दोन दृष्टिकोनांमधला फरक, त्यांच्या पद्धती आणि त्यांचे परिणाम काय होतात हे समजून घेऊ. हा प्रश्न काही आजचा नाहीये. तो प्रत्येक काळात प्रत्येक समाजासमोर उभा राहिलाय. म्हणजे बघा ना, सगळ्यांना वाटतं की समाजाचं भलं व्हावं, पण लोक बदलायलाच तयार नसतात. मग अशा वेळी करायचं तरी काय? आणि याच विचारातून मूळ स्रोताच्या सुरुवातीलाच एक वाक्य येतं. जणू काही एक चांगल्या हेतूची पण निराश झालेली व्यक्ती म्हणतीये की अरे, लोक चांगलं काही ऐकतच नाहीत, ते वाईटाकडेच आकर्षित होतात, आता फक्त कायदाच त्यांना वाचवू शकतो. बरोबर ना? जेव्हा लोक ऐकत नाहीत तेव्हा कायद्याचा धाक दाखवून त्यांना सुधारण्याचा विचार साहजिकच मनात येतो. याची तुलना एका बागेसोबत केली आहे आणि ती खरंच खूप समर्पक आहे. म्हणजे कसं की वाईटर रूपी तण ते तर आपोआप सहज उगवतं, पण सद्गुणांचं आंब्याचं झाड लावायचं असेल तर त्यासाठी खूप मशागत करावी लागते, काळजी घ्यावी लागते, नाही का? पण मग इथेच तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की जबरदस्ती करून खरंच सद्गुण रुजवता येतात का? की आपण फक्त वरवरचं तण कापत राहतो? म्हणजे असं मिळवलेलं यश खरं असतं की तो फक्त एक देखावा असतो? हाच प्रश्न आपल्याला दोन वेगवेगळ्या मार्गांकडे घेऊन जातो. चला तर मग आता या दोन मार्गांना जरा जवळून बघूया. एका बाजूला आहे सत्ता, राजसत्ता, जी कायद्याच्या जोरावर चालते, आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रबोधन, जे थेट लोकांच्या मनात बदल घडवतं. आता इथे प्रचार हा शब्द आलाय, पण थांबा, याचा अर्थ आजच्या काळातला प्रोपोगेंडा किंवा जाहिरातबाजी अजिबात नाहीये. या स्रोतामध्ये प्रचार म्हणजे नैतिक प्रबोधन, म्हणजे लोकांच्या हृदयापर्यंत पोचणं, त्यांच्याशी एक नातं जोडणं आणि त्यातून बदल घडवून आणण्याची कला. या दोन्हींमध्ये पहिला आणि सगळ्यात मोठा फरक आहे तो त्यांच्या पद्धतींचा. बघा, राज्यसत्ता काय वापरते? बळ, भीती, शिक्षा. या उलट नैतिक प्रबोधन कशावर चालतं? प्रेम, सहानुभूती आणि प्रेरणा. म्हणजे एकीकडे आहे कायद्याचं पुस्तक, तर दुसरीकडे आहे थेट माणसाचं हृदय. आणि हाच फरक त्यांच्या लक्ष्यांमध्येही दिसतो. सत्तेचं लक्ष काय असतं? माणसाचं शरीर, त्याच्या बाह्यकृती. नियम मोडला की शरीराला शिक्षा. सोपं आहे. पण प्रबोधनाचं लक्ष हे नसतं. त्याचं लक्ष असतं माणसाचं मन आणि हृदय. त्याचा सगळा भर असतो तो आतून बदल घडवण्यावर. आणि जेव्हा पद्धती आणि लक्ष इतकं वेगळं आहे, तर परिणाम तर वेगळे असणारच ना. जिथे भीती असते ना, तिथे लोक फक्त तात्पुरते नियम पाळतात. वरवर सगळं ठीक दिसतं, पण आतून ते संधी शोधत असतात की नियम कसा मोडता येईल. या उलट जो बदल प्रेमाने, मनापासून होतो, तो मात्र कायमस्वरूपी असतो. लोक स्वतःहून स्वखुशीने सद्गुण स्वीकारतात. ह्या स्रोतामध्ये एक खूप विचार करायला लावणारा मुद्दा मांडलाय. जर फक्त शिक्षा देऊन, भीती दाखवून समाज सुधारला असता, तर आज तुरुंगांची संख्या वाढायला नको होती, उलट कमी व्हायला हवी होती. गुन्हेगारी संपायला हवी होती. पण खरंच तसं होतंय का? वास्तव तर काहीतरी वेगळंच सांगतंय, नाही का? बरं, मग हे जे हृदय परिवर्तन आहे, हे जे प्रबोधन आहे, ते नक्की घडवत तरी कोण? तर स्रोत अशा व्यक्तीला प्रचारक म्हणतो. म्हणजे एक प्रकारे नैतिक बदलाचा दूत. तर मग कसा असतो हा प्रचारक? कोणते गुण असतात त्याच्यामध्ये? सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा गुण तो म्हणजे निस्वार्थीपणा. ह्या प्रचारकाला स्वतःसाठी काहीही, म्हणजे काहीही नको असतं. ना सत्ता, ना संपत्ती, ना कसलीही प्रतिष्ठा. दुसरा गुण आहे निर्भय वाणी आणि अथक कृती. म्हणजे ते सत्य बोलायला अजिबात घाबरत नाहीत आणि लोकांची सेवा करण्यासाठी अक्षरशः दिवस रात्र एक करतात. आणि हे खूप महत्त्वाचं आहे की त्यांची खरी ताकद, त्यांचा अधिकार कुठल्या पदातून किंवा कायद्यातून येत नाहीये. तो येतो त्यांच्या चारित्र्यातून. त्यांचं साधं, अहिंसक आणि करुणेने भरलेलं जीवनच लोकांच्या हृदयाला भिडतं. त्यांच्या मनात मग इच्छा तरी कोणती उरते? तर फक्त एकच. जसे वाक्य सांगतं, त्यांची एकच इच्छा उरलेली असते की सर्व लोक त्यांच्या दुःखातून मुक्त व्हावेत. बस, स्वतःसाठी काही नाही. जे काही आहे ते फक्त इतरांच्या कल्याणासाठी. ओके, मग हा प्रचारक काम कसं करतो? हे परिवर्तन घडतं कुठे आणि कसं? तर हे काही मोठमोठ्या सभांमधून किंवा व्याख्यानांमधून घडत नाही. उलट ते रोजच्या जगण्याचाच एक हिस्सा बनून जातं. ह्या प्रचारकाची कार्यपद्धती खूपच वेगळी आणि सहज आहे.
बदल कुठे घडतो तर तो सगळीकडेच घडतो. सणांमध्ये, गाण्यांमध्ये, कथांमध्ये आणि प्रार्थनांमध्ये. इतकंच काय, शिंप्याच्या दुकानात, न्हाव्याच्या सलूनमध्ये, लग्न समारंभात, रोजच्या कामात, मनोरंजनात, अगदी रोजच्या साध्या बोलण्या चालण्यातूनही हे विचार लोकांपर्यंत पोचतात. म्हणजे बघा, प्रचारकाचा प्रभाव ही एखादी घटना नसते, ते एक वातावरण असतं जे रोजच्या जीवनात अगदी विणलं जातं. तो बदलासाठी वेगळा कार्यक्रम नाही करत, तर तो बदलाला जीवनाचा एक भाग बनवतो. चांगुलपणा जणू हवेतच भिरून राहतो. तर आता आपण येतो शेवटच्या आणि महत्त्वाच्या मुद्द्याकडे. या दोन्ही मार्गांचा, या दोन साम्राज्यांचा अंतिम वारसा काय असतो? म्हणजे शेवटी टिकतं काय? सत्तेचं राज्य की प्रबोधनाचं? यावर श्रोतामधलं एक वाक्य अगदी अचूक भाष्य करतं. राजे आणि त्यांचे कायदे नाहीसे होतील, पण संतांचे राज्य चिरंतन आहे. आणि हे किती खरं आहे नाही का? इतिहासातले मोठमोठे राजे आणि त्यांची साम्राज्य काळाच्या ओघात नाहीसी झाली, पण संतांचे विचार ते आजही तितक्याच ताकदीने आपल्या मनात जिवंत आहेत. आणि मला वाटतं ह्यातच या संपूर्ण चर्चेचं सार आहे. जे साम्राज्य भीतीवर उभं राहतं ते एक ना एक दिवस कोसळतंच, पण जे साम्राज्य लोकांच्या बदललेल्या हृदयांवर, त्यांच्या मनात उभं राहतं ते मात्र कायम टिकतं. तेच खरं चिरंतन साम्राज्य. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. सत्ता आणि अधिकाराच्या या जगात, आजच्या काळात असे खरे प्रचारक, असे खरे दूत आपल्याला कुठे सापडतील? हा विचार नक्की करून बघा.